कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण दिग्विजय पाटीलच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते। दिग्विजय पाटीलकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे, तर जमीन गैरव्यवहारात तिसरी अटक होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। कारण झी24 तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहारातील आरोपी दिग्विजय पाटीलच्या अटकेची शक्यता आहे। दिग्विजय पाटीलनं कोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स्वतःहून मागे घेतलाय। अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानं त्याच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते। तसंच झाल्यास या प्रकरणातील तिसरी अटक ठरणार आहे। कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांचा पाय खुला। दिग्विजय पाटलांच्या अटकेची शक्यता। दिग्विजय पाटलांकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे। झी24 तासनं उघडकीला आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता वेगवान घडामोडी घडू लागल्या। सरकारची जमीन बेकायदेशीररित्या खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेडिया कंपनीचे पार्टनर दिग्विजय पाटलांच्या अटकेची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलीस चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या दिग्विजय पाटलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। तो अटकपूर्व जामीन अर्ज दिग्विजय पाटलांच्या वकिलांनी मागे घेतलाय। ज्या अर्थी दिग्विजय पाटलांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला, त्या अर्थी त्यांच्या अटकेची शक्यता वाढल्याचं सांगण्यात येत आहे। दिग्विजय पाटलांनी त्यांचं बेल ॲप्लिकेशन हे मागे घेतलंय आणि त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असं जेव्हा काही माध्यमांचे मला फोन आले त्यातून कळलं। आता ही कारवाई होणार की नाही मला माहीत नाही, झाली पाहिजे एवढं मात्र नक्की, पण ती एकट्या दिग्विजयवर नाही तर पार्थ पवार जे 99% पार्टनर आहेत आणि अतिशय मोठा माणूस आहे तो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या 22 वर्षाच्या दिग्विजय पाटलांवर जे त्याच्यातले 1% पार्टनर आहेत त्यांच्यावर कारवाई करून कुठेतरी हे अधिवेशन खेचून देण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका माझ्या मनात आहे। या प्रकरणी 3 डिसेंबर 2025 रोजी अटक केलेल्या शीतल तेजवानीचा मुक्काम अजूनही तुरुंगात आहे। तिनंही जामीन मिळवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केलेत, पण तिला अजूनही जामीन मिळालेला नाहीये। शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे। जर दिग्विजय पाटील यांना अटक होणार असेल तर नजीकच्या काळामध्ये शीतल तेजवानी यांना जामीन मिळणं हे कठीण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अर्थात तशी चर्चाही सुरू आहे। दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर आहेत। 99% पार्टनर हे पार्थ पवार आहेत। दिग्विजय पाटलांना अटक झाली तर 99% पार्टनर असलेल्या पार्थ पवारांचं काय, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागलाय। निलेश खरमरे, झी24 तास, पुणे।